काय गजरा लावला की? अरे वाह वाह वाह, चांद देखो चांद, खिल गया चांद. बघा खुशी मॅडमची. बघू शकता मित्रांनो, जुगाड केलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मी किचनमधून करतोय. बघू शकता दूध ठेवले तापण्यासाठी आणि इकडे अगरबत्ती लावून झालेली आहे माझी. आणि मागे बघू शकता आज मॅडम दमल्यात, कारण की मॅडमचा उपवास होता वाटतं आहे ना. उपवास नव्हता आज. आज वटपौर्णिमा आहे मित्रांनो. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या सहपरिवाराकडून. आणि पुण्यात एवढी मजा आली मित्रांनो. एकच रात्र राहिलो पण छान मजा आली बहिणीकडे राहताना. आणि मी असं नाही की डेली जातो, काही काम असेल तरच जातो. आणि बऱ्याच दिवसानंतर गेल्यामुळं मजा आली. आणि वातावरण तर तिकडचं एकदम थंड होतं पुण्याचं वातावरण, आणि पाऊसही पडत होता. आणि कसं दुसऱ्या दिवशी राहण्याची इच्छा होती पण नाही राहू शकलो, कारण की मॅडमला आमच्या कामाला जावं लागतं, म्हणजे जॉबला जावं लागतं. आणि मुलांची शाळा होती. शाळा तर काय 1-2 दिवस ठेवू शकतो आपण, काही अडचण नाही त्याची. पण मॅडमच्या या महिन्यामध्ये बऱ्याचशा सुट्ट्या झाल्यात म्हणून त्यांना नाही राहता आलं. तर आलोच आता. तर मस्त आहे, इकडे पाऊस चालू आहे. नवी मुंबईमध्ये पाऊस पडतोय, पुण्यालाही पाऊस पडतोय. एकदम सुंदर वातावरण आहे, एकदम कोल्ड वातावरण आहे, म्हणजे थंड थंड नॉर्मल. तर चला मित्रांनो, आता मॅडमच्या हवाले करूया आईला चटका. हां, आणि त्याच्यानंतर बघूया आता मॅडम दमल्यात. काय गजरा लावला की? अरे वाह वाह वाह, चांद देखो चांद, खिल गया चांद. गजरा लावला का था? बघू शकता मित्रांनो, चांद कैसा खिल गया आज हमारा घर में. आज वटपौर्णिमा होते तर मॅडमनी आज चक्क कडक उपास पकडला होता का. चेहरा का डाऊन झाला एकदम, म्हणजे थकल्यावाने वाटायला. दमली आता, कारण की 4 माळे चढून यावं लागतं ना. हा रोज घ्यायला. आता मी मित्रांनो, प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम कुठे झाला माहिती आहे का? हां दाखवतो. ही बघा, ही बॅग आहे. हे तो दूध वगैरे, हे बघा ही बॅग आहे. आणि मॅडमला घ्यायला न जाण्याचं कारण तुम्हाला या बॅगमध्ये मिळेल. का नाही घ्यायला गेलो मी. ही छत्री, माझ्या गाडीची चाबी काल मी जाताना पर्समध्ये टाकली. आणि ती जरा स्लो कर. चाबी पर्समध्ये टाकली होती आणि ती आज मॅडम न काढून बाहेर ठेवता माझ्या लक्षात नाही, ते घेऊन गेल्या ऑफिसला. तर आज माझं बाहेर जायचा प्लॅन होता, तोही चौपट झाला. आणि छोटी मोठी कामं होती ती करता आली नाही, कारण की माझ्या गाडीची चाबी म्हणून मी घ्यायला नाही गेलो. म्हणून ती दमली आता आल्यानंतर. काय हरकत नाही, आता उद्यापासून तर आपली ड्युटी आहे चालू. पाऊस असल्यावर रेनकोट, तुला एक छत्री आणि एक रेनकोट घेऊन देतो. म्हणजे तुम्ही पण फुल रेनकोट घ्या आणि मला घ्यायला. अरे 2 रेनकोट घेऊया, डिक्कीतच राहील. म्हणजे मी आलो की तू रेनकोट घालून, ते नाही का किल्विशचा रेनकोट नाही का, किल्विश एकदम मोठा रेनकोट, तसा रेनकोट घेऊ आपण. ते बघू चल. तर बघू शकता मित्रांनो, इकडे एकदम आल्याबरोबर बघा भाज्या एवढ्या आणल्यात बहुतेक आज. पावभाजी आणि शिरा. बरं ठीक आहे, त्यासाठी पहिला अगोदर चहा तर पिऊया, नंतर डिसाईड करूया. चहा त्यांना भूक लागली त्याला. तर मित्रांनो, आज दिले आपल्याला न्यूट्रो चॉईस 10 रुपया. आणि माझ्या बाजूला आज चक्क बघा कोण बसलं बघा, एकदम आज डायरेक्ट संध्याकाळीच जेवण करायला लागला. आज त्याने ठरवलं आजपासून डायरेक्ट जर्नी बिर्नी गेली, तेल लाव, डायरेक्ट जेवणच करायचं आहे.
हे का भात खायला लागला माहिती आहे का मित्रांनो, पावभाजी बनवायची आहे ना, भात खतम झाल्यानंतर बनणार ती. आता तो पण थोडीशी पावभाजी काय भात खायला आहे ना. असं काय नाही फेटणार. तर जय पण तिकडे बसलेला आहे मित्रांनो, इकडे चहा दिलेला आहे. तू चहा नाही पित का? चहा साहेबांना बोललो होतं ना चहा बनव म्हणून. झाकून ठेवलाय ना. फोडून दे ना याले, फोड जरा. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे बाहेर, कारण की फायनल झालं आहे आता काय बनवायचं आहे का नाही. कारण की तेवढ्या भाज्या आणल्या ना, आता भाज्या आणल्या तर मग त्याचा उपयोग करावा लागेल ना भाज्यांचा. काय असं हलकं फुलकं नाही जमणार का? हां, असं काय हलकं फुलकं बनवलं नाही जमणार का बाबा? हलकं बर्गर असतं. अरे डोळे कशाला सुजले तुझे एवढे? मोबाईल बघून झोपून झोपला होता. मोबाईल बघून 12 ते 3 झोपलो होतो. 12 ते 3. चुप आहे काळ्या. खोटं कशाला बोलतो? 12-3 कधी झोपला तू? 2:30 सॉरी. कधी झोपला? नाही झोपलो होतो. अरे तू झोपला तरी गेल्यानंतर नाही झोपलो होतो. 2 मिनिटं फक्त चादर अंगावरती घेतलं आणि मोबाईल घेऊन बसला. पण चादर तर काढली पण नाही मी ना. मिन नको बोलू जो. ते तब्येत तुझी खराब असल्यामुळे चेहरा तसा झाला. काय तर म्हणते 12 ते 3 झोपलो. झोपलो होतो मी, झोपलो होतो. खरं झोपला. खा तरी माकी कसम. मा कसम. माती कसम. ते वट पौर्णिमेचा व्हिडिओ बघितला का? त्या वडाच्या झाडाला ना सगळ्या बायानं ते हे लावली आणि त्या वडालाच आग लागली. बघितला व्हिडिओ? जेवढ्या रस्त्या बांधल्या होत्या ना, अरे दिवे आहे, ते कॉटन आहे. थांब लागली ना, असेल. त्या धाग्याला आग लागली. मग एकानं काय काय लिहिलं माहिती त्या व्हिडिओवरती? सगळ्या नवऱ्यांना मुक्ती मिळाली. सगळे धागे जळाले. तर तुम्हाला नकोय का? नाही असं लिहिलं हो एकानं. तुमची काहीच कमेंट नाही आली. कशाबद्दल? कशाबद्दल? बांधले तुम्हाला 7 जन्म. पण एक वेळा मला ते विचारून घ्यायचं होतं. हे ट्रेनिंग दिलेली वाया नाही जाणार का? अच्छा, असं पण आहे का? बघा मित्रांनो, आज एवढे कपडे धुवून काढले, सगळेच कपडे धुवून काढले आहे ना. ते ट्रेनिंग म्हणजे जन्म से थी मेरे पास. एवढ्यापणापासून कपडे धुत होते का तुम्ही? नाही, एवढ्यापणापासून स्वतःची प्लेट, भांडे, झाडू. अरे मग तुम्हाला द्यायला लागलो ना ट्रेनिंग. तर मित्रांनो आता निघालो आपण बाहेर, मॅडमला घेऊन जाऊया. कारण की परवा दिवशी म्हणजे शनिवारी जयचे ब्लड चेक केलं होतं. कारण की जयला पण ताप आला होता, बघू शकता. उड्या मारतो. हा, ताप आला होता. ताप थांबलेला आहे. हा, मी नाही शिकणार ना, किती तब्येत खराब. हा, मी म्हणजे बाहेर गेलो की मोबाईल घेऊन बसशील ना तर. एवढं असतं तर त्याचे आपण रिपोर्ट काढले होते आणि डायरेक्ट पुण्याला निघून गेलो. रिपोर्ट तसेच ठेवलेले आहेत. ते फक्त आपल्याला जाऊन चेक करायचं काय आहे का, काय असेल तर ठीक आहे, नसेल तर मग दवात औषध दिलेली आहे, तीच औषध त्याची सुरू आहे. तर या महिन्यामध्ये हे तिन्ही आजारी पडले होते. आता तिन्ही एक एक बरा होतोय. आता लास्ट उरलोय मी. तर मॅडमला घेऊन जाऊया. मॅडम येतीलच खाली, बघू शकता. झालेला चहा वगैरे पिऊन आणि मी जातो खाली. तोपर्यंत हे खाली येतील. तर चला. तर मित्रांनो आता आपण आलो बाहेरून आणि पाव, भाजीपाला तर आणला होता, पण राहिलेले वटाणे, बऱ्याचशा गोष्टी अशा घेऊन आलोत. आणि येता येता आपल्याला रिसीव झालेला आहे, बघू शकता, ॲमेझॉन पार्सल. त्या पार्सलमध्ये काय आहे हे तुम्हाला कळेल बघा. खुश दे पार्सल आहे.
तर या पार्सलमध्ये काय आहे ते ओपन केल्यानंतर तुम्हाला कळेलच. तर याला करूया आता आपण अनबॉक्सिंग. ठीक आहे, बघूया याच्यामध्ये काय आहे. याच्या अगोदरच्या ब्लॉग जर बघितले असाल तर त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्या मॅडमसाठी घ्यायचे होते ते ना काही लांब शूज, ते आहेत का बघूया. तर मित्रांनो, हे अनबॉक्सिंग करायला दिले आपण मॅडमला, कारण की ज्याची वस्तू आहे हे त्यानेच अनबॉक्सिंग करावं. येलो कैची हे घ्या ना. अरे पागलावरात येले. अहो असंच काढायचंय ना स्टिकी. ओके ओके. तर बघू शकता याच्यामध्ये काय आहे. मी तर बोलतो तुम्ही जर का मला लांब वाले मागवले कुठल्या कंपनीचे आहेत. परत जाणार. बापरे, मी पूर्ण अर्थ चालणार आहे. असे मी अर्थवरच राहते. थँक्यू. तर बघूया याच्यामध्ये काय आहे. आणि माझ्यासोबत आणि खूप महाग आहेत मित्रांनो. हे मागवलेत तर घरी आपण, पण महाग आहेत हा. बघा खुशी मॅडमची. येल्लो येल्लोच आहे, येल्लोच आहे त्याच्यात. बघू शकता कसे शूज आहेत. हा सांगा कसे आहेत. सॉफ्ट आहेत. फॅब्रिक हे मटेरियल कसं आहे. हा महाग आहे. एवढा आहे मित्रांनो, महाग आहे. पण आता ब्रँड फाडू नको हा ते आपल्याला डिस्काउंट दिला साहेबा. हा 1999 आहे. हा ते निमेन्स ब्रँड आहे ना ते. पण ते घातल्यानंतर तुला चालताना कम्फर्टेबल असलं तर ठीक आहे, नाही तर आपण याला रिटर्न करू शकतो. काय अडचण नाही. आता फक्त घालून बघ पहिले. उजवा पाय जाऊ दे पहिले. लूज आहे हो. थोडं तिकडं जा. हे काय हाय काय. नाही नाही लूज आहे. चालायला कसं आहे. लूज आहे. नाही मटेरियल कसं आहे म्हणजे चालताना पाय ठेवल्यावर. स्मूथ आहे. बघा कसे घनबूट वाटतात मित्रांनो. ठीक आहे ना, मग 4 नंबर मागू. हे 5 नंबर आहेत. नाही बघा ना, फसकन निघणार आहे. दाखव 5 नंबर. मग किती नंबर मागू. हा कितवा नंबर आहे. हा 5 नंबर आहे. अरे यार एवढा छोटा. 4 नंबरच मागव. हा 4 नंबर. हे 5 नंबर आहेत. राहू देऊ. नाही तो लूज असतील तर कशाला राहू दे. तर 5 नंबर मागवतो ना, फिटिंग होतील. फिटच पाहिजे ना परफेक्ट. हां ते रिटर्न होते. काय प्रॉब्लेम नाही त्याची. छोटे आणखी छोटा नाही होऊन जाईल. हां 5 नंबर तुझ्या शूजची साईज आहे. पण जर तुला जर आणखी टाईट पाहिजे तर 4 नंबर मागवतो. 4 नंबर नाही पाहिजे तर आपले अमाऊंट आपली रिफंड होऊन जाईल. काय प्रॉब्लेम नाही. हां नाही 4 नंबर मागवा. हां आणि एक काम करा. चालण्यासाठी कसं आहे ते. एक काम करा. हां 1 नंबर आहे चालण्यासाठी. तुम्ही एक काम करा ना. हां हा आहे ना कलर आहे ना तो व्हाईट ब्लॅक. नाही तो हे कलर आहे ग्रे मध्ये. माहिती आहे ग्रे याच्यामध्ये आहेत कलर ऑप्शन आहेत. मला ते येल्लो थोडस विचित्र दिसतंय. व्हाईट मागू. व्हाईट नको, ब्लॅक नको, ग्रे मध्ये आहे. ग्रे कलर. एक तर व्हाईट मागव ना. एवढं काय पावसाळ्यानंतरही घालणारच का तू. ग्रे पावसाळ्याच्या आत ते. ब्लॅक सारखाच ग्रे आहे. ठीक आहे चल कापड. त्याच्यामध्ये बघतो आणि 1 कुठलं. नंबर कमी मागवा, कारण हे जे आहे ना ही ढोली साईज आहे. आणि थोडस 4 नंबर टाईट आहे. क्वालिटी आहे खूप छान. चालताना कसं जरा पायाला जरा खूप टाचा smooth वाटायला. टाचा दुखला नाही पाहिजे तसं पाहिजे. पैसे पण तसे स्मूथ आहात ना त्याला एवढे पैसे दिल्यानंतर. स्मूथ नाही. आणि हे बघा एवढी हाईट वाढली. हां मग ठीक आहे चल. त्याला 4 नंबर मागवतो. ठीक आहे. हा आणि याच्यात हे कशासाठी दिलंय त्यांनी. तर मित्रांनो घेऊन जाणार ते लोक. साईज छोटी झालेली आहे तर याला करूया आपण मोठी झाली. म्हणजे रिटर्न करूया. याच्या जागेवरती 4 नंबर मागूया. काय झालं. बघा ना प्रॉब्लेम झाला. शिट्टीत बसत नाहीये. वायसर गेलंय. अरे यार आता हे उद्याच होईल. जाता का नाक्यावर. पागल वेळ झाली काय तू. तर मित्रांनो पावभाजी बनवायचा प्लॅन होता. पण पावभाजी जर कुकरमध्ये सकाळी डाळ नाही लावली ना याच्यात तू. चल जाऊ दे आता. कर कसं तरी ॲडजस्ट. हा पूर्ण हवा बाहेर चालली बघू शकता. वायसर खराब झालं आपल्या कुकरचं. मेन पावभाजीची रेसिपी बनवायच्या टायमाला सगळे म्हणजे व्हेजिटेबल टाकले त्याच्यामध्ये, पण त्याची शिट्टी काय बसणार नाही आता.
आहे ना. शिट्टी काय बिना असं पण शिजू शकते ना. छोले तसेच शिजवले. याच्यातच ना उद्या वायसर घेऊन येतो. जाऊ दे ना, आता फाटतं तिची फाटून उडीन वरती. तर मित्रांनो पावभाजीची तयारी सुरू आहे इकडे. बघू शकता सगळा मसाला वगैरे कापून घेतला होता. सगळे मसाला नका बघू मित्रांनो, राडा बघा. अच्छा एवढ्या राडायची. तर मित्रांनो बघू बरं माझा मोबाईल. बघूया उद्या सकाळी घेऊन जाऊया. आणि जे पार्सल जे होतं ते आम्ही रिटर्न करायसाठी हे केलं तर ॲमेझॉनला, पण आउट ऑफ स्टॉक दाखवतो 4 नंबर. तर बघूया आता, एक तर रिफंड घेऊया पैसे, नाहीतर मग शॉपला जाऊन. पण दुसरं वायसर भेटलं आपल्याला. अगोदरचं जुनं एक वायसर होतं पण त्यांनी पण पाणी बाहेर फेकतंय. म्हणजे हे एक वायसर आहे खाली बघू शकता. हे वायसर, आणखी एक वायसर आहे त्याच्यामध्ये लावलेलं रब्बड. बघू शकता मित्रांनो जुगाड केलेला आहे. आणि एकदम भारी जुगाड केलेला आहे. ते माझ्याच नाही, अख्ख्या इंडियन वुमन्स आहेत ना आम्ही. अच्छा अच्छा. ते अशा चूप बसत नाही. बाळा अच्छा ते चूप बसत नाहीत. छान जुगाड केलेला आहे. हा, काही ना काही जुगाड केल्याशिवाय चूप बसत नाहीत. कारण ते शिजणार कधी, आणि जसं पाहिजे तसं ते शिजणारच नाही. अच्छा. हे उचलायचं जुगाड कधी करणार? सगळं सामान आता राडा, हे बघा खाली सगळा राडा. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं आयुष्य. तर चला मित्रांनो आता शिजेल बहुतेक. आता फास्ट होईल आपली पावभाजी. भारी झालं. बंद. सर्व्हर डाऊन. शकता मस्त पैकी मी 2 कांदे चॉप करून घेतलेत, 2 टोमॅटो चॉप करून घेतलेत, थोडासा कोथिंबीर आणि आले लसणाची पेस्ट. पावभाजी बनवते वेळेस खूप जण याची पेस्ट बनवतात, म्हणून याची अच्छा. पेस्ट बनवायची काही गरज नाही माझ्या पद्धतीनं. पण ज्याची त्याची बनवायची पद्धत आपली आपली वेगळी असते. माझी अशी. अच्छा. पहिले आपण मस्त कांदा ऍड करू. बघू शकता मित्रांनो कांदा एकदम छान बारीक कापून घेतलेला आहे. आणि इकडे बटर पण ठेवलेलं आहे. आणि याच्यात काय आहे? ते देवासाठी नैवेद्य बनवलं. अच्छा बघा, देवासाठी शिरा आणि स्वतःसाठी पावभाजी. तर आपण असा कांदा टोमॅटो चिरला होता. तर मग बघा मी कसं मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. याला प्रॉपर मी आपला मसाला जेव्हा सुकतो ना त्यामध्ये कमीत कमी आपण अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि ते मसाला छान असा शिजेपर्यंत त्याला मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायची. आणि मग हे असा एक जीव झाला की मी ह्या भाज्या स्मॅश करून घेतल्या. अशा प्रॉपर माझ्या कुकरनं साथ दिली मला शेवटी. शेवटी तर फाटलं त्याचा रबर, एवढी वाफ बसली होती. ठीक आहे, छान असं स्मॅश झालेलं आहे. आणि कलरसाठी आपण याच्यामध्ये बीट ऍड केलेला आहे, जे हेल्दी पण आहे. आणि आपण याच्यात काही कुठला फूड कलर वगैरे काही ऍड केला नाही. आणि अशा पद्धतीने आपली मस्त पावभाजी बनणार आहे. तर मित्रांनो इकडे पावभाजी दिलेली आहे बघू शकता. भाजी ह्याच्यात बटर आणि इकडे पाव आणि माझ्या बाजूला आरव आणि इकडे बसलाय जय. आणखी पाव गरम करायचे बाकी आहेत. म्हणजे गरम केले की असे प्लेटमध्ये आहे ना, गरमागरम पाहिजे आहे ना. आता कसं वाटते, सर्दी गेली का पावभाजी खाल्ल्यानंतर? काय माहिती काय झालं मित्रांनो, आमच्या घरामध्ये ना परत बार फिवर येतोय जातोय. मग काय भिंत बांधू का आता मधामध्ये? अच्छा प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो जरा. काय माहिती एक झालं की एक आजारी होतो. आता याला सर्दी झालेली आहे, याची पहिले याला झाली, मग याला झाली, मग तिला झाली. थंड पाणी पितात, हे मेन कारण आहे. थंड पाणी पितात. हां, एक दिवस पिणार, बरे झाले की परत थंड पाणी पिणार. दोघांना तिघांना अशा बाटल्या लागतात डायरेक्ट. तर मित्रांनो आमच्या मॅडम आता उपवास सोडत आहेत.
कारण की पूर्ण दिवस त्यांचा उपवास होता वटपौर्णिमेचा. आणि ते उपवास कशावरती सोडताय तुम्हाला दाखवतो. पावभाजी. अरे पावभाजीवर कोणी उपवास सोडते का? काय बोलायचं मित्रांनो आता याच्यावर तुम्ही सांगा मला. ते देवाला पावभाजी नैवेद्य दाखवलं वाटतं. दाखवला शिरा. अच्छा, मस्त झाली ना. मस्त झालं. तर अशा गोष्टी होतात मित्रांनो. वटपौर्णिमा आहे चालू आज आमच्या घरामध्ये. तर पावभाजी छान झाली मित्रांनो. आणि उद्या या दोघाला यांचा लास्ट पर्याय, यांना प्रायव्हेटमध्ये दाखवला ना लवकर आराम पडत नाही. यांचा लास्ट पर्याय आहे NMC. तिकडेच हे बरे होतात. बाकी तुम्ही, कारण की प्रायव्हेटमध्ये आम्ही किती खर्च केला ना तर होणार नाही ते. आणि डॉक्टरही मला तर ते डॉक्टरच मला आवडत नाही काय माहीत का. पण उद्या NMCमध्ये बघूया. सकाळपर्यंत या दोघाला बरं वाटलं तर ठीक आहे, नाही तर फिर लास्ट उपाय आपला NMC. तर चला मित्रांनो, या ब्लॉगला इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.